नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागेल त्याला सोलार पंपमध्ये भरपूर सारे प्रश्न आहेत की तक्रार कुठे नोंदवायची. तर मित्रांनो, भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शन करून भरपूर दिवस झाले आहेत, पण अद्याप त्यांचा पंप इन्स्टॉलेशन झालेला नाही आणि कोणतीही अपडेट त्याच्यावरती दाखवत नाही आणि भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचे वेंडर सिलेक्शनचे ऑप्शनसुद्धा येत नाही आणि काही शेतकऱ्यांना पंपचा इन्स्टॉलेशनमध्ये काही अडचणी असतात, काही प्रॉब्लेम असतात, पण त्यांची तक्रार करायची कुठे, असा भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला असतो. कारण की तक्रार हे नोंदवायची कशी आणि कुठं नोंदवायची, या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सोलारविषयी जी अपडेट असेल, जे तुमच्या समस्या असेल ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, तर आता तक्रार नोंदवायची कुठे? तक्रार नोंदवण्यासाठी तुम्हाला तुमचे पोर्टल ओपन करायचे आहे. पोर्टल ओपन केल्यानंतर तुम्हाला एका साईडला 3 कॉन्टॅक्ट नंबर दिसत आहे. महावितरणाचे टोल फ्री क्रमांक आहेत. त्या क्रमांकावरती कॉल करायचा आहे. कॉल केल्यानंतर तुम्ही तक्रार जर येथे नोंदवणार करत असाल तर ते तक्रार घेत नसतात, पण त्यांना तुम्ही कॉल ठेवायचा नाही जोपर्यंत ते तुमची तक्रार नोंदवत नाही. तुम्हाला तक्रार नोंदवल्यानंतर तो एक तक्रार नंबर मिळत असतो. तक्रार नंबर मिळाल्यानंतर 7 दिवसाचा त्याचा अवधी असतो. 7 दिवसानंतर तुम्ही कंप्लेंट चेक करू शकता. जोपर्यंत तुमचा कंप्लेंट नोंदवली जात नाही तोपर्यंत तुम्ही कॉल ठेवायचा नाही, कारण की तिथे आपण तक्रार नोंदवण्याचे सांगितले की ते तक्रार घेत नसतात. तरी त्या कॉल जोपर्यंत ठेवायचा नाही जोपर्यंत ते तक्रार घेत नाही आणि तुम्हाला तक्रार क्रमांक देत नाही. जर तुम्हाला तक्रार क्रमांक मिळाला तर तुम्हाला त्या तक्रार तुमच्या निवारण त्यांना करावेच लागते आणि महावितरणाची महाडिस्कॉम या साईटवरती तुम्ही ईमेलसुद्धा त्यांना करू शकता. ईमेलने सुद्धा तुम्हाला तक्रार नोंदवता येते. तर मित्रांनो, आणि भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचे वेंडर सिलेक्शनचे ऑप्शनसुद्धा येत नाही आणि ज्या सिलेक्शन केलेले आहे त्यांना अद्याप पंपसुद्धा मिळाला नाही आणि पोर्टलवरती कोणतीही अपडेट दाखवत नाही. तर मित्रांनो, तक्रार नोंदवण्यासाठी हे क्रमांक दिलेले आहेत. या क्रमांकावरती तुम्ही कॉल करा. तिथे तक्रार नोंदवल्याशिवाय कॉल ठेवू नका. कस्टमर केअर नंबर आहे आणि हा मागेल त्याला सोलार पंप योजनेविषयी जे काही तुमचे तक्रार असतील ते तक्रार तुम्ही या ठिकाणी नोंदवू शकता. पोर्टलवरती तक्रार नोंदवण्यासाठी ऑप्शनसुद्धा दिलेले आहे बेनिफिशरीच्या बाजूला, पण तिथे तक्रार होत नसते, कारण की तक्रार नंबर टाकल्यानंतर तुमचा MK नंबर टाकल्यानंतर सुद्धा ते 0 कंप्लेंट असं दाखवत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हाच पर्याय आहे की टोल फ्री क्रमांकावरती कॉल करायचा. जोपर्यंत ते तुमची तक्रार नोंदवून घेत नाही तोपर्यंत कॉल हा ठेवायचा नाही, कारण की ते फक्त सांगतात यांचा वेंडरचा ईमेल ID घ्या, ईमेल ID वरती मेल करा, ते तुम्हाला रिप्लाय करतील, पण ते रिप्लाय लवकर करत नाही. जोपर्यंत तुमची कंप्लेंट रजिस्टर होत नाही तोपर्यंत तुमचं ते काहीही तक्रारीचं निवारण करत नाही. त्यासाठी तुम्ही जोपर्यंत ते आपली तक्रार नोंदवत नाही तोपर्यंत तुम्ही कॉल ठेवायचा नाही. त्यांच्या सिनियरला कॉल ट्रान्सफर करा असे त्यांना सांगा व तुमची तक्रार नोंदवून घ्या. जोपर्यंत तुमची तक्रार नोंदवत नाही तोपर्यंत तुमचं निवारण होणार नाही, कारण की हा समस्या भरपूर शेतकऱ्यांना आहे की तक्रार नोंदवायची कुठे. मला एखाद्या शेतकऱ्याचे सर्वे बाकी आहे, सर्वे होत नसेल तरीसुद्धा तुम्ही तक्रार नोंदवू शकता. कारण की काही शेतकऱ्यांचे 2023 पासून फॉर्म भरलेले आहेत, वेंडरसुद्धा सिलेक्शन केलेले आहेत. वेंडर सिलेक्शन करून 3 ते 4 महिने झाले आहेत, पण त्यांचे पोर्टलवरती खाली दाखवत आहे की वेंडरला जे तुम्ही पंप सिलेक्शन केले आहे ते रिसीव झालेले आहे आणि वेंडर सिलेक्शनची डेट दाखवत आहे. पण काही
भरपूर दिवसापासून तरीसुद्धा वेंडरने तुमचा पंप इन्स्टॉलेशन केलेलं नाही, तुम्हाला हाच पर्याय आहे की कंप्लेंट जोपर्यंत तुमची रजिस्ट्रेशन ते करून घेत नाही तोपर्यंत तुमची कोणतीही समस्याचे निवारण हे करण्यात येत नाही. कारण की शेतकऱ्यांनी पैसे भरूनही भरपूर दिवस झालेले आहेत आणि काही शेतकऱ्यांना तर वेंडरचे ऑप्शनसुद्धा येत नाही आणि वेंडरचे 1-2 वेंडर आले की ते सिलेक्शनसुद्धा होत नाही. तर मित्रांनो, ही अशी एक महत्त्वपूर्ण माहिती होती. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्या शेतकऱ्यांना समस्या आहे त्यांना त्याचं निवारण मिळू शकते. नमस्कार मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.